ठाण्यातील वर्तकनगर येथील श्री साईनाथ मंदिराचा 39वा वर्धापन दिन सोहळा आमदार संजय केळकर आणि कमल केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी 12 नोव्हेंबर रोजी भक्तिमय वातावरणात सुरू झालाय। पहाटे साईबाबांची पूजा, आरती आणि प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। या उत्सवाची सुरुवात श्री लक्ष्मीनारायण याग यज्ञाने झाली असून या यज्ञाची पूर्णाहुती शुक्रवार 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे। त्यानंतर साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे। दरम्यान 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवात यज्ञ, भजन, कीर्तन, प्रवचन आणि साई पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे। समितीचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम वासुदेव नैबागकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून प्रमुख सल्लागार आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष मंगेश बळीराम नैबागकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पदाधिकारी नियोजन करत आहेत। दरम्यान समितीचे पदाधिकारी म्हणून अध्यक्ष मंगेश नैबागकर, उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी व नंदकुमार साळवी, सचिव सुरेश महाडिक, खजिनदार बबन बोबडे, अशोक सुर्वे तसेच विश्वस्त हरिमाळी व अर्पणा जाधव यांनी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनात विशेष योगदान दिले आहे। तसेच सर्व साई भक्तांनी दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे। साईनाथ सेवा समितीचा 39वा वर्धापन दिन दिनांक 12 बुधवार म्हणजे आजपासून सुरुवात झालेला आहे। तरी मी सर्व साई भक्तांचे आपल्या चॅनलच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो। दिनांक 12 ते 14 रोजी आजपासून सुरुवात झालेला आहे। आज सकाळी पहाटे बाबांचे मंगल स्नान झाले, त्यानंतर बाबांची महापूजा, महाआरती झाली। त्यावेळी संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली। त्यानंतर 8 वाजता लक्ष्मीनारायण याग यज्ञ जनकल्याणार्थ आजपासून सुरुवात झालेला आहे। तो दिनांक 14 रोजीपर्यंत चालू असणार आहे। दुपारी 2 वाजता पूर्णाहुती होईल। त्यानंतर श्री बाबांच्या पादुकांची भव्य मिरवणूक वर्तकनगर परिसरातून निघेल। तसेच साईबाबा मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आपण महाप्रसाद म्हणून लाडू स्वरूपात प्रसाद देणार आहोत। जवळजवळ आपण 5 ते 6 लाख लाडू आपण प्रसाद रूपी बनवलेले आहेत। या 39 वर्षामध्ये आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीभाई नैबागकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे त्यांचं स्मरण करून आज हा कार्यक्रम या वर्धापनाची सुरुवात झालेली आहे। तसेच आज आपण पूर्ण वर्तकनगरमध्ये विद्युत रोषणाई, संपूर्ण राजमहालाचे स्वरूप म्हणजे प्रतिकृती बनवलेली असून त्यामध्ये चलचित्र वगैरे वेगवेगळे देवतांचे फोटो आपण तिथे दाखविलेले आहेत। अशा प्रकारे आपण सर्व नियोजन केलेले आहे। या 3 दिवसामध्ये जवळजवळ भजन, कीर्तन, गायन तसेच धार्मिक स्वरूपाचे जे कार्यक्रम असतील ते आपण सकाळपासून ते रात्रीपर्यंत करत असतो। जेव्हा आपली एक पालखी जवळजवळ दुपारी 14 तारखेला 4 वाजता निघेल, त्यामध्ये आपण पारंपरिकरित्या म्हणजे कोणत्याही प्रकारचं डीजे वगैरे न वापरता त्याच्यामध्ये आपण लाठी काठी, लेझिम, परत जे काही आपली सांस्कृतिक आदिवासी नृत्य अशा प्रकारचे वाद्यवृंद, अशा प्रकारची जी वाद्यवृंद आहेत त्याचा वापर करून आपण पालखी मिरवणूक काढणार आहोत। अशा प्रकारे आपण हा 39वा वर्धापन दिन साजरा करणार आहोत। या 3 दिवसामध्ये आपले स्थानिक आमदार प्रतापजी सरनाईक तसेच ठाणे जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब तसेच नरेश मस्के खासदार हे सुद्धा येणार आहेत। तसेच
आमचे केळकर साहेब, तसेच सचिनजी आयर साहेब, राजन विचारे साहेब, असे अनेक मान्यवर वेगवेगळ्या पक्षाचे नेते, अभिनेते या 39व्या वर्धापनदिनानिमित्त येथे येतील आणि आम्ही त्यांचे सहर्ष स्वागत करू. साईनाथ सेवा समितीचा हा 39वा वर्धापन दिन आहे. कैलासवासी बळीराम वासुदेव नईबाकर भाई म्हणजे आमचे भाई यांनी छोटंसं देऊळ होतं, त्याचं रूपांतर आज ह्या वृक्षामध्ये झालेलं, वटवृक्षामध्ये झालेलं आहे. 2 वर्षापूर्वी इथे सोन्याचं सिंहासन झालं. दिवसेंदिवस देवळाची प्रगती होतच चाललेली आहे. सकाळी 4 वाजल्यापासून बाबांच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी बाबांच्या मंगल स्नानाला हजेरी दिलेली आहे. सकाळपासून हजारो भक्त या ठिकाणी आलेले आहेत. भक्त येऊन बाबांचा लाडू प्रसादाचा देखील लाभ सर्व भक्तांनी घेतलेला आहे. आपण पाहिलं आता भजन चालू आहे, होम हवन चालू आहे आणि 14 तारखेला बाबांची भव्य दिव्य पालखी संपूर्ण वर्तकनगर मध्ये फिरेल. तर आपल्या माध्यमातून मी साई भक्तांना विनंती करतो की आपण या दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा आणि पालखीमध्ये सहभागी व्हावा.